आधी काय करी राहिले मी घाबरे गेली ना प्रेरणा आली नाही बरं झालं लगीन झालं ना इंदू मावशी एकदम भारी लग्न झालं माझं आता असं करतो माझ्या गावात नाहीत ना 10-12 बायका बोलावतो 10-12 माणसं बोलावतो आणि माझ्या लग्नाच्या वरातीत त्यांच्या संग तुम्हाला बी नाचवतो मी 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 काय केलं अण्णा मी काहीच नाही केलं मला ना माहित होतं ती प्रेरणा काहीतरी गडबड आहे पण शपथ सांगते अण्णा मा काही हात नाही त्याच्यामध्ये खरं सांगते शपथ मी काहीच ना मा काही संबंध नाही अण्णा इंदू मावशी हे पेरणाचं स्थळ मला कोणी दाखवलं होतं मी तुम्ही दाखवलं होतं ना हा लग्नामध्ये मध्यस्थी कुणी केली होती इंदू मावशी मी तुम्ही केली होती ना मग जबाबदारी कोणाची राहते लग्न नीट लागली पाहिजे याची जबाबदारी कोणाची राहते इंदू मावशी मग जावई ठेवायचाच कशाले म्हणजे निलिमाताई आपल्याला आता शांत डोक्याने काट्याने काटा काढावा लागेल ह्या सगळ्यांनी मिळून आपल्याला दगा दिलाय ना त्याचा बदला घ्यायला लागेल तुमची प्रेरणा विधवा झाली तरी चालीन त्या वल्लरी लिबे कळू दे तिने कोणाच्या शेपटीवर पाय दिलाय ते ऐका ना पण प्रेरणा कसली आहेस ना जेव्हा मी सांगत होते की बाहेर हिचं काहीतरी चालू आहे तेव्हा मला खोट्यात पाडलं सगळ्यांसमोर आणि आज हा बॉम्ब टाकलास डायरेक्ट तिने तर लपवूनच ठेवलं होतं आपल्यापासून पण आपल्या वकिलींबाई आहेत ना तिने शोधून काढलं वल्लरी बाई तू काय कसं कधी शोधलंस सगळं कसं कळलं तुला आता तरी नीट सांग बाबा काय प्रेरणाताई सांगू का काय आहे ना तेजाताईंनी ज्या दिवशी संशय व्यक्त केला तेव्हा मला काही त्यांचं पटलं नाही पण काही दिवसांनी जेव्हा सासूबाईंनी अण्णा केदारचं स्थळ आणलं आणि प्रेरणाताईंनी होकार दिला तेव्हा मला कळलंच नाही की प्रेरणाताईंसारखी मुलगी अण्णा केदारला कायले होकार दी राहिले त्याचं स्थळ कसं काय म्हणजे मग त्यानंतर मग काय प्रेरणाताईंनी अण्णा केदारशी लग्न करू नये आणि अजित भाऊंशी लग्नाची घाई करावी म्हणून मला हे सगळं नाटक करावं लागलं आणि मग अण्णा केदार सोबतचं ते हळदीचं नाटक सुद्धा करावं लागलं हळद लावावी लागली त्यांनी ए पण तू खरंच त्या अण्णा केदारची उष्टी हळद आपल्या प्रेरणाला लावलीस हो काहीतरीच काय श्वेताताई असं कसं करेन मी ती वाटी मी आधीच बदलली होती आणि प्रेरणाताईले आमच्या घरातली हळद लागली काय हो पण हे सगळं मी एकटीने नाही केलं या सगळ्यामध्ये मला हर्षित भाऊ आणि यांनी खूप साथ दिली अंत भला तो सब भला आपल्या प्रेरणाला तिच्या मनासारखा नवरा मिळाला हेच भारी आहे छान एक मिनिट अंत कसा ग आता तर खरी सुरुवात झाली आहे त्यांच्या नवीन नवीन संसाराला अगदी खरं बोललात आता नवीन लग्न तर झालंय अब उखाना तो बनता है खूप आहे माझे झालं सुरू ए हो यार प्रेरणा अजित तुम्ही उखाणाच नाही घेतला चला चला हाँ अरे क्या ना उखाना गप रघो तेजा नाही उखाणा गृहप्रवेश करताना घ्यायचा असतो
आम्ही ऑलरेडी घरात आहोत त्याच्यामुळे नको उखाणा वगैरे काही. अरे प्रेरणाताई घे ना उखाणा. घे ना यार. नहीं यार, उखाना तो बनता है ना, मतलब उसके बिना शादी वाला फील नहीं आएगा, है ना? अरे अरे बस करा, काय चाललंय तुमचं? मायव काय उखाणा लावलंय तुम्ही? इंदुबाई, हो तुमचा सगळ्यात जास्त ज्याच्यावर प्रेम आहे ना त्या व्यक्तीची आणि तुमच्या मुलाची, तुमच्या मनोजची तुमका शपथ असा. माझा एक काम करा, तुमच्याकडे असा ना तेवढी ताकद एकवटून माझ्या कानाखाली मारावं. हो मारा, माझ्या कानाखाली मारा. भाऊ मी काय की म्हणजे मी नाही मारू शकत. नीलिमाताई सांगा ना तुमच्या नवऱ्याला असं काय बोली राहिले. तुम्ही कशा खैसरीलास? हा जावा ना तुमच्या चढवाकडे. हा कशा तमाशा करतास हाय सर? माका ना उगीच तमाशा नको हाय सर, सांगायला ठेवतंय. इंदुबाई, इथून जावा. ओ मी हात जोडते तुमका. माझं एक काम करा, हो, मारा माझ्या कानाखाली. नाही बघा, हो ऐका माझा. नाही दादा मी नाही करू शकत असं. तुम्ही काय बोले राहिले. तुमच्या मनोजची तुमका शपथ असा. ही औशीची माया. नीलिमा, ही मी कानाखाली मारून घेतलंय ना, ती माझी मीच माका शिक्षा करून घेतलंय. कारण तुका ना वेळीचं आवर नाही घातलंय. तुझी प्रत्येक चूक पोटात घेत गेलंय म्हणून ही मिळालेली शिक्षा आम्हाला. बघू, ज्या बाईच्या नादाक लागान तू तुझ्या पोराक विधवा करूक निघालस, त्याच बाईन तिच्या मुलाची शपथ घातल्यावर माझ्या कानाखाली आवाज काढल्यान. तुका दुनियादारी नाही कळली गो, पण आता सांगण ठेवते तर ऐक. त्याच्या पुढे माझ्या प्रेरणाक आणि त्याच्या नवऱ्याक त्रास देऊचो विचार जरी केलंस ना, तर मी तन्या घेऊन लांब काहीतरी निघून जाईन. त्याच्या सकट स्वतःक संपवून टाकीन. कारण तुझ्यासारख्या स्वार्थी बाईक बद्दल ही खडाकच होई. दादा बाय प्रेरणा, मी तुका आयुष्यात कायच दिलंय नाही. साधं सुख पण देऊ शकले नाही. उलट तूच बापूसून अख्ख्या घराचा सांभाळ केलंस. पण हा जेव्हा जावई बापूंच्या डोळ्यात बघले ना, तेव्हा मला खात्री पटली की जो संसार सोन्यासारखं होतो आता तुका तुझ्यासाठी जगता येत. बाबा किती कसं काहीतरी बोलता. तुम्ही माझ्या प्रत्येक निर्णयात माझ्या पाठीशी असणार हे माहीत होतं म्हणूनच हा निर्णय घेऊ शकते ना मी. जावई बापू, मी बापूस म्हणून कमी पडलोय, पण तुम्ही नवरो म्हणून, माणूस म्हणून माझ्या प्रेरणाच्या पाठीशी राहा, एवढीच एक विनंती आहे. बाबा बाबा रडू नका बाबा. हे बघा, मला माहिती आहे तुमचा प्रेरणावर खूप जीव आहे, पण तुम्ही काळजी करू नका. मी तिचा हात कधीच सोडणार नाही. तिला तिच्या हक्काचं प्रेम आणि मान सन्मान नक्की मिळेल. हे घर म्हणजे फक्त 4 भिंती नाही आहेत माझ्यासाठी.
माझं माहेर आहे. कारण या घराने मग आयुष्यातल्या सगळ्यात सुंदर आठवणी दिल्या आहेत. वल्लरी, तेजा, मिठू, श्वेता या फक्त मैत्रिणी नाही आहेत, जीव आहेत माझा. त्यामुळे बुलबुल बघ मी कधीच नाही विसरू शकणार. ताई, मुलगी जेव्हा माहेरून जाते ना तेव्हा माहेर कधीच सुटत नाही बघा तिच्या मनातून. आणि प्रेरणा, ही माहेर कायम तुझी वाट बघेल. तितक्याच हक्काने तू कधीही या घरी येऊ शकतेस. या घरातली तुझी जागा, तुझ्या वस्तू सगळं मी जागच्या जागी तसंच्या तसं ठेवणार होते.